नमस्कार. आपण पाहत आहात सार्वजनिक वार्ता. मी रमेशचंद्र बाबू. तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते, परंतु अजून बऱ्याच जणांना ग्रामपंचायतीचे काय कामे असतात हे माहिती नाही. तर आजचा विषय आपण ग्रामपंचायतीचे काय कामे आहेत हे समजून घेणार आहोत. खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. आज आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे आणि या ग्रामीण विकासाचा मुख्य कणा म्हणजे आपली ग्रामपंचायत. गावकऱ्यांच्या रोजच्या जगण्याशी, सुखदुःखाशी आणि गावाच्या विकासाची ग्रामपंचायत थेट जोडलेली असते. पण आपल्यातील कित्येक जणांना ग्रामपंचायत नक्की काय काम करते, तिचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती आहेत याची सविस्तर माहिती नसते. आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रामपंचायतीचे कार्य आणि तिची जबाबदारी. भारतीय लोकशाहीतील सर्वात तळागाळातील आणि महत्त्वाची स्वायत्त संस्था म्हणजे ग्रामपंचायत. गावाला स्वयंपूर्ण आणि समृद्ध बनवण्यासाठी ग्रामपंचायतीला अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. ही कामे प्रामुख्याने खालील विभागामध्ये विभागली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता. गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहणे ही ग्रामपंचायतीची पहिली जबाबदारी असते. यामध्ये गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रस्त्याचे नियमित स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटारी बांधणे आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करणे या कामाचा समावेश होतो. पायाभूत सुविधा आणि विकास कामे. गावाअंतर्गत रस्ते तयार करणे, त्याची दुरुस्ती करणे आणि रस्त्यावर दिवाबत्तीची म्हणजेच स्ट्रीट लाईटची सोय करणे हे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्य आहे. याशिवाय गावातील सार्वजनिक इमारती, समाज मंदिर आणि स्मशानभूमीची देखभाल देखील ग्रामपंचायत करते. शिक्षण आणि बालकल्याण. गावातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेला मदत करणे, अंगणवाड्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेणे ही कामे ही ग्रामपंचायत स्तरावर केली जातात. कृषी आणि ग्रामविकास. शेती हा ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे, गावातील शेततळे, बंधारे यांची दुरुस्ती करून पाणी टंचाईवर मात करणे आणि शासकीय योजना जसे की मागेल त्याला शेततळे, ड्रीप इरिगेशन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे यात ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावते. शासकीय नोंदी आणि दाखले. गावातील जन्म, मृत्यूची नोंद, विवाहाची नोंद ठेवणे ग्रामपंचायतीचे कायदेशीर कर्तव्य आहे. तसेच गावकऱ्यांना विविध शासकीय कामासाठी लागणारे रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले आणि मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या देण्याचे काम ग्रामपंचायत कार्यालय करते. या सर्व कामाशिवाय ग्रामपंचायतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामसभा. वर्षातून किमान 4 वेळा ग्रामसभा घेणे बंधनकारक असते. या सभेत गावातील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि गावाच्या विकासाचे नियोजन करण्याचा अधिकार असतो. गावाचा विकास आराखडा याच ग्रामसभेत मंजूर केला जातो. तर मित्रांनो, ग्रामपंचायत ही केवळ एक शासकीय व्यवस्था नसून गावाच्या प्रगतीचे ते एक मुख्य केंद्र आहे. पण गावाचा विकास तेव्हाच शक्य होतो जेव्हा जागरूक नागरिक ग्रामपंचायतीच्या कामात सक्रिय सहभाग घेतात, कर वेळेवर भरतात आणि ग्रामसभेला उपस्थित राहतात. तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचे काम कसे वाटते? तुमच्या गावात विकास कामे व्यवस्थित होतात का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत राहा सार्वजनिक वार्ता.
आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.